Good afternoon. Uh, we in till today we discussed about the spiritual anatomy as well as the root causes of the diseases described in Bhagavad Gita. So let's explore this the causes of the diseases view with a ऍक्च्युली काय होतं म्हणजे आधी 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 करते केव्हापासून की ते कसं काय डिसीज मध्ये मॅनिफेस्टेट होतात. एकच मिनिट. नाही हे नाही. Sorry. की ऍक्च्युली स्ट्रेस म्हणजे काय की बाबा आधीच्या व्याधी ज्याला आपण योगिक फिलॉसॉफीमध्ये आपल्या उपनिषदांमध्ये वर्णन आहे आधीच बऱ्याच योगा फिलॉसॉफीज किंवा योगा थेरपिस्टच्या पुस्तकांमध्ये तुम्हाला हे वर्णन सापडेल. ओके, सो बेसिकली व्हॉट इज स्ट्रेस, व्हॉट आर इट्स सोल्युशन्स, आर देअर सम सोल्युशन्स ऑफ स्ट्रेस इन भगवत गीता. कारण स्ट्रेस हा खूप हॉट टॉपिक आहे ऍक्च्युअली स्पीकिंग नाउअडेज. थोडं एनलार्ज करते. सो स्ट्रेस हा खूप हॉट टॉपिक आहे आणि मग केव्हापासून मी 4 दिवसापासून ती आधी आधी आधीच्या व्याधी बोलते आहे. तर त्याच्याविषयी थोडंसं जाणून घ्यायचा प्रयत्न करूया म्हणजे ज्या आपल्याला समजेल की कसं मेंटल डिस्टर्बन्सेस कॉजेस द गेट मॅनिफेस्टेटेड इन द व्याधी. ओके, आधीचे व्याधी, आधी आणि व्याधी असे 2 शब्द आपल्याकडे योगा फिलॉसॉफी किंवा थेरपीमध्ये वापरले जातात. सो लेट्स ट्राय टू एक्सप्लोर द स्ट्रेस अँड इट्स सोल्युशन डिस्क्राइब्ड इन भगवत गीता. पुढे काय करते? तो आधीच्या व्याधी म्हणजे काय हे आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर रूट कॉज ऑफ द 99% टॉपिक्स किंवा डिसीजेस जे आहेत ते आधीमुळे क्रिएट होतात, मेंटल डिस्टर्बन्सेस. ओके, आणि बेस्ट टूल टू ओव्हरकम द आधी दॅट इज श्रद्धा. हाऊ श्रद्धा कॅन डिक्रीज लॉट ऑफ डिसीजेस ऑर सिम्पटम्स. आणि प्रॅक्टिकल टिप टू टू हॅव अ माइंडफुलनेस. सो बेसिकली आधीच्या व्याधी काय आहे की आधी व्याधी किती प्रकारचे असतात. वन आयुर्वेदामध्ये पण अशाच प्रकारचे त्याच्यामध्ये योगा बऱ्याचशा तैतरीय उपनिषद, प्रश्नोपनिषद, त्याच्यानंतर पतंजली योगसूत्र, त्याच्यानंतर योग वसिष्ठ, भगवद्गीता अशा अनेक पुस्तकांमध्ये ह्याचे ग्लिम्स तुम्हाला सापडू शकतात. सो बेसिकली व्याधी किंवा जी बॉडी जिथे म्हणजे बॉडीमध्ये जे सिम्पटम्स आपल्याला दिसायला सुरुवात होतात किंवा जे आपल्याला रोग दिसायला सुरुवात होतात ते बेसिकली 2 प्रकारचे असतात. आधीच्या व्याधी म्हणजे स्ट्रेस बॉर्न डिसीजेस आणि अनाधीच्या व्याधी. ओके, अनाधीच्या व्याधी म्हणजे जे आधीमुळे नाही होत. ओके, जे काही एक्सटर्नल फॅक्टर्स मुळे होऊ शकतात. खूप बरेचसे असतात कारण ऍक्सिडेंटल काही डिसीजेस असतात, कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन्स असू शकतात, इन्सेक्ट्स बाईट्स असू शकतात किंवा काही नॅचरल कॅलेमिटीजमुळे होणारे डिसीजेस किंवा रोग असू शकतात. सो हे जे काही आहेत ते उदाहरणार्थ जर तुम्ही नॉर्थ ईस्टकडे गेलात तर काही विशिष्ट प्रकारचे रोग असतात. जर तुम्ही आफ्रिकन कंट्रीजमध्ये गेलात तर काही विशिष्ट प्रकारचे रोग ते हेरिडेटरी किंवा जीन्समध्ये कॅरी करतात. सो ते अनाधीचे व्याधी आहेत. ओके, पण आधीचे व्याधी 95% डिसीजेस आर द सायकोसोमॅटिक डिसीजेस और आधीजन्य व्याधी किंवा आधीच्या व्याधी ज्याला म्हटले जातात. आता ह्याच्यात सुद्धा 2 प्रकार आहेत. एक म्हणजे सारज आणि एक म्हणजे सामान्यज. म्हणजे सारज म्हणजे ज्याची आत्ताच मगाशी आपण जी चर्चा केली की पाठच्या बर्थमध्ये त्या पाठचे जे किती बर्थ होऊन गेले किंवा किती लाईफ आपण किती जन्म जगलो हे आपल्याला माहित नाही. पण तिथे कुठेतरी त्याचे रूट कॉजेस असतात. असे जे त्याच्यासाठीच कदाचित आपला हा जन्म असतो. सो तो ते सारजे व्याधी किंवा ते त्याचं मूळ सार हे त्या पाठच्या जन्मांमध्ये असतं आणि सारज अशासाठी म्हणतात की ते कॅरी होतात पुढच्या जन्मांमध्ये. आणि सामान्य जग म्हणजे आता सामान्य जगमध्ये म्हणजे या जन्मामध्ये ज्या आधी आपण क्रिएट केलेले आहेत पोटपाठच्या 20, 25, 30, 50 वर्षामध्ये तिथून जे क्रिएट झालेले आहेत त्याचे जे इम्पॅक्ट आहेत त्याला आपण सायकोसोमॅटिक इलनेस असं म्हणतो, ज्याला सामान्यतः आधीच्या व्याधी असं म्हटलं जातं. आता हे आधी बेसिकली
भगवद्गीतेच्या पहिल्याच अध्यायामध्ये अर्जुनाने आधीची डेफिनेशन दिलेली आहे, की आधी म्हणजे काय आहे? मेंटल डिस्टर्बन्सेस किंवा मेंटल लॉस ऑफ पीसफुलनेस सकाळी उठल्यानंतर जेव्हा फर्स्ट टाईम तुम्ही डोळे उघडता बेडमध्ये म्हणजे जेव्हा एक ते साऊंड आणि छान झोप लागलेली आहे समजा आणि पहिल्यांदा तुम्हाला जाग येते, किती पण वाजता येत असेल, म्हणजे किती वाजता तुम्ही बेडमधनं बाहेर पडता तो विषय वेगळा. पण पहिली जाग जेव्हा येते, ती कदाचित 2 वाजता येते, 3 वाजता येते, 4 वाजता येते, 5 वाजता येते. सो तेव्हा तेव्हा ती आणि खूप छान झोप लागलेली असेल त्याच्यानंतरचं सांगते. काही काही वेळा डिस्टर्ब स्लीप पण असते. सो छानपैकी झोप लागल्यानंतर पहिल्यांदा जी जाग येते, ओके. त्या जाग येण्याच्या आधी तो पहिला 1 मिनिट जर ऑब्झर्व्ह केला, तर ती अवस्था जी असते, ती शांत आणि कूल वॉटर सारखी असते. आणि मग 1 मिनिटानंतर म्हणजे 1 मिनिट आधी आठवायला लागतो आणि हा अनुभव प्रत्येकाला असतो. 1 मिनिट आधी आठवायला लागतो, की मी रात्री रात्री म्हणजे सकाळी झोपेतून उठतोय का संध्याकाळचं झोपेतून उठतोय? मी कधी उठतोय? आज तारीख काय आहे? आज वार काय आहे? आज डबा बनवायचा आहे की नाही बनवायचा आहे? आज शाळा आहे की नाही आहे? किंवा ऑफिसमध्ये काय करायचं आहे किंवा काय करायचं नाही? असे असंख्य विचार यायला सुरुवात होतात. ओके. असे हळू-हळू विचार एंटर करायला सुरुवात करतात. पण त्याच्या आधीची जी 1 मिनिटाची स्टेज असते, ती खूप शांत आणि कूल असते, मनाची अवस्था. ती आणि मग हे असंख्य विचार यायला हळू-हळू सुरुवात होतात, की "अरे हां, असं झालं, तसं झालं, हे करायचंय, ते करायचंय आज" वगैरे बरोबर. आणि आता हे त्याच्या सुरुवात आणि मग आपण म्हणतो, की आपण जागे होतो. आता ते जागे झाल्यानंतर काही वेळेला काही विचार खूप जास्त डेंजरस म्हणण्यापेक्षा खूप जास्त स्ट्राँग असतात, की मला बॉसनी आज हे कंप्लीट करायला सांगितलं. अरे बापरे! किंवा मी काय एक्स-वाय-झेड मला आज ब्रेकफास्टला करायचं होतं, ते मी काल त्याची प्रिपरेशन नाही करून ठेवली. अरे बापरे! हा जो एक असा शेकिंग किंवा जे जे हलचल क्रिएट करू शकतात, तिथे ते डिस्टर्ब्ड होतं. किंवा आता हे मी खूप क्षुल्लक गोष्टी सांगितल्या. अशा दुसऱ्या कुठल्याही प्रकारचे थॉट असू शकतात. अरे बापरे! मला बँकेचा आज ई भरायचा होता. किंवा कुठल्याही प्रकारचे जे थोडेसे भीतीदायक थॉट क्रिएट होतात. किंवा आज मला हे कंप्लीट करायचंय, ते कंप्लीट करायचंय. तिथे तिथे तो डिस्टर्बन्सेस लॉस व्हायला किंवा सुरुवात होते. किंवा काही भावनिक असू शकतात, पर्सनल असू शकतात. कुठल्याही प्रकारचे विचार, ज्याच्याने थोडंसं मन हलायला सुरुवात होते. ओके. सो ती डिस्टर्ब व्हायला सुरुवात होते. आणि आता हे प्रत्येकाच्या पर्सनॅलिटीवर अवलंबून आहे, की किती रिएक्शन द्यायची. ओके. ज्याला आपण बेसिकली आम्ही वृत्ती, पतंजली योगसूत्रामध्ये वृत्ती कशी क्रिएट होते, त्याचं पण एक सुंदर वर्णन आहे पहिल्या अध्यायामध्ये. सो तिथून किती डिस्टर्ब करायचं हे त्याचं प्रत्येकाच्या स्वभावावर अवलंबून आहे, प्रत्येकाच्या मॅच्युरिटीवर अवलंबून आहे किंवा प्रत्येकाच्या अनुभवावर पण अवलंबून आहे, की जरी किती पण स्ट्रेसफुल कंडिशन असली, तरी मी ती कशी हँडल करणार आहे. ओके. हा अनुभवाचा पण भाग असतो. सो इथे जे तिथे डिस्टर्बन्सेस सुरू होतात. आता हे तर रोजच्या रोज म्हणजे रोजचे असंख्य कारभार आहेत आपले जगण्याचे. त्याला आधी म्हणत नाहीत. आधी म्हणजे जिथे मन आणि बुद्धी यांचा संघर्ष सुरू होतो, फ्रिक्शन सुरू होतो. द फ्रिक्शन बिटवीन द मनोमय कोश अँड विज्ञानमय कोश. त्याला आधी असं म्हणतात, की माझं मन एक सांगते आणि माझी बुद्धी दुसरं सांगते आहे. ऑब्व्हियसली जर मन आणि बुद्धी याच्यामधला जर मग पहिल्याच कोणीतरी परवा प्रश्न विचारला होता, की मन आणि बुद्धी यातलं हे कसं करायचं? तर त्याच्यामध्ये सुद्धा एक तुम्ही प्रॅक्टिस करू शकता हळू-हळू, की कसं समजून घ्यायचं हे, की मला माझं हे मन सांगते आणि ही बुद्धी सांगते आहे. बऱ्याच लोकांना तोही अवेअरनेस नसतो. बरीच लोकं इंटेलेक्चुअल डॉमिनंट असतात. लोकं ती बुद्धीचं ऐकून निघून जातात. काही लोकं इमोशनल डॉमिनंट असतात, ती मनाचं ऐकून निघून जातात. पण फार कमी लोकांना हे समजतं, की माझं मन एक सांगते आणि बुद्धी एक सांगते. तर पहिल्यांदा तो आधी अवेअरनेस क्रिएट करावा लागतो, की माझ्याकडे बाबा हे 5 प्रकारच्या गोष्टी आहेत. मन, बुद्धी, चित्त, अहंकार. तिथपासून सुरुवात करावी लागते, की हे वेगवेगळे फॅसेट्स आहेत. आपण ऑब्झर्व्ह करायला लागतो या गोष्टींना. सो मन आणि बुद्धीमध्ये जेव्हा संघर्ष सुरू होतो, तेव्हा आधी जन्माला येते. आधी म्हणजे डिस्टर्बन्सेस, मेंटल डिस्टर्बन्सेस आणि ते हळू-हळू कंटिन्युअसली रोजच्या रोज आपण कॅरी करत असतो. आणि जशी ही आधी क्रिएट होते, तसं मनोमय कोशाच्या लेव्हलवर इमोशन्स सुरू होतात त्या प्रकारच्या. मग त्या कुठल्याही प्रकारच्या इमोशन्स असतील, पॉझिटिव्ह इमोशन्स असतील, निगेटिव्ह इमोशन्स असतील, असंख्य प्रकारचे इमोशन्स सुरू होतात आणि ती भावभावनांमध्ये तो मनुष्य गुरफटत जातो. किंवा ज्याला आपण सायंटिफिकली आम्ही म्हणतो, की अनकंट्रोल्ड इमोशन्स आणि अनकंट्रोल्ड स्पीड, एक्सेसिव्ह स्पीड ऑफ द थॉट्स किंवा खूप असंख्य वेगवेगळ्या प्रकारचे उलटे-सुलटे विचार सुरू होतात.
एक्सेसिव्ह म्हणजे थॉट ही एक एनर्जी आहे. विचार ही एक एनर्जी आहे. जशी आपण साउंड ही एक एनर्जी आहे किंवा प्रकाश ही एक एनर्जी आहे. लाईट ही एक एनर्जी आहे. तशी थॉट ही एक एनर्जी आहे. ती एनर्जी असंख्य म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातनं किंवा वेगवेगळ्या दिशेने व्हायला सुरुवात होते बेसिकली. आणि जेव्हा अशा आणि मनोमय कोश किंवा माइंड तुमचं कंप्लीटली डिस्टर्ब करून टाकते. जेव्हा माइंड डिस्टर्ब होतं, ओके, किंवा अशा डिस्टर्ब माइंडनी मनुष्य व्यवहारातली कामं करत असतो. त्यावेळेला काय होतं, की जसे हे पंचकोश जे आहेत, हे पंचकोश ते एकमेकांमध्ये मर्ज आहेत बेसिकली. जर माझ्या बाजूचा, माझ्या बेंचवर किंवा माझ्या बाजूचा बसणारा मनुष्य जर डिस्टर्ब असेल, तर त्याचा इम्पॅक्ट माझ्यावर होतोच, कुठल्याही पद्धतीने. तसं जर मन डिस्टर्ब असेल, तर प्राणमय कोशाच्या सुद्धा डिस्टर्बन्सेस हळू सुरू होतात. व्हॉट इज प्राणमय कोश? जर म्हणजे फार बेसिक ज्यांना माहिती नसेल, तर इट्स अ प्राणिक एनर्जी विच फ्लोज थ्रू आउट ऑल द 72,000 नाड्या किंवा चक्र वगैरे सांगितलेली आहेत आपल्या शास्त्रांमध्ये. तर जी 6 मेन चक्र आहे एनर्जी सेंटर्स आणि त्याच्या 72,000 नाड्या किंवा चॅनल्स असतात. जसं सर्क्युलेटरी सिस्टीम असते ना, रक्तवाहिन्या असतात, रक्तवाहिन्यांचं एक जाळं असतं. तसं नाडी म्हणजे प्राणिक एनर्जीज किंवा प्राणिक फ्लो चॅनल्स त्यांची जाळं असं प्रत्येक सेलला पोहोचलेलं असतं. त्याला प्रत्येक सेलला प्राणिक एनर्जी मिळाल्याशिवाय तो काम करू शकत ती सेल काम करू शकत नाही. ओके. सो जसं प्रत्येक सेलला हिमोग्लोबिन मिळतं, प्रत्येक सेलला जसं ऑक्सिजन मिळतं, रक्त मिळतं, न्यूट्रिएंट्स मिळतात, तसा प्राणिक फ्लो पण त्याला मिळणं आवश्यक असतं. सो प्रत्येक ऑर्गनला त्यांचा सप्लाय असतो. तर हा सगळा प्राणिक डिस्टर्बन्सेस किंवा त्याचे एनर्जी चॅनल्स जे आहेत ते ब्लॉक व्हायला किंवा नाडींमध्ये ब्लॉकेज सुरू होतं. हे ब्लॉकेज सुरू झालं, की ऑब्व्हियसली फ्यू पार्ट्स ऑफ द बॉडी मे रिसीव्ह लेस प्राणिक सप्लाय, की तो अन्नमय कोशामध्ये सुरू म्हणजे त्याचे इम्पॅक्ट सुरू होतात. डिस्टर्बन्सेस इन नॉर्मल फिजिओलॉजी अँड मेटाबॉलिझम. मग त्या भागातलं मेटाबॉलिझम डिस्टर्ब व्हायला सुरू होतं. कारण जसं हिमोग्लोबिन आणि ऑक्सिजन शिवाय सेल राहू शकत नाही, तसं प्राणिक एनर्जी शिवाय सुद्धा सेल त्याचं फंक्शन करू शकत नाही. प्रत्येक सो तिथे अनेक वर्षांपासूनचा तो जसं हृदयाला आपण म्हणतो, की हार्ट अटॅक कसा येतो किंवा स्ट्रोक कसा येतो, की त्या भागाला रक्त सप्लाय कमी पडतो, म्हणून त्या पेशी मरतात. तसं त्या भागाला प्राणिक एनर्जी कमी पडते, म्हणून तिथे रोग सुरू होतात. आणि असं बऱ्याच वर्षानंतर किंवा महिन्यानंतर हे अन्नमय कोशामध्ये त्या प्रकारची त्या ऑर्गनचा जिथे असेल तिथे त्या प्रत्येकाचा वैयक्तिक प्रत्येक बॉडीनुसार ते डिफर करतं. तिथे तो रोग सुरू होतो आणि मग बऱ्याच वर्षांनी त्याच्यामध्ये सिम्प्टम्स सुरू होतात. तिचं फंक्शन डिस्टर्ब होतं ते म्हणजे तिथे काही रोग क्रिएट होतो आणि ॲबनॉर्मल फंक्शन्स होतं आणि त्याचे ॲबनॉर्मल सिम्प्टम्स तिथे दिसायला सुरुवात होतात. तर अशा प्रकारे मेन मनाची किंवा आपण मनाचा जो डिस्टर्बन्स आहे, की त्याची जी डिस्टर्ब्ड स्टेट ऑफ माइंड रिझल्ट्स इन द फिजिकल disturbances of the function or manifest in the physical pathology. तर पहिल्याच अध्यायामध्ये सगळ्याचं रूट कॉज जे आधी आहे, ते पहिल्याच अध्यायामध्ये कृष्ण सांगतो, की कृष्ण नाही, अर्जुन सांगतो, की "अहो पतमहत पापम कर्तुं व्यवसिता वयं यद्राज्य सुखलोभेन हंतुं स्वजनमुद्यताः." म्हणजे की यू आर पुशिंग मी टुवर्ड्स द सिन. आता सिन हे काय आहे? सिन इज ॲक्चुअली द आधी. आता काय करावं, काय करू नये याचे कन्सेप्ट्स आपापल्या पॅरेंट्स, आपापले गुरु, आपापले जे टीचर्स असतात ते प्रत्येक जीवाला शिकवत असतात लहानपणापासून, की काय बरोबर आहे आणि काय चूक आहे. कदाचित चूक आणि बरोबरच्या संकल्पना म्हणजे विभागानुसार बदलतात सुद्धा. ओके. भारतामध्ये जी गोष्ट चुकीची असेल ती दुसऱ्या कंट्रीजमध्ये चांगली पण असेल किंवा तिकडे जी चांगली असेल ती इथे चुकीची असेल. सो वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये वेगवेगळ्या म्हणजे कारण खूप छोट्या-छोट्या गोष्टी आपण रोजच्या रोज करत असतो. त्यामुळे काय चांगलं, काय वाईट हे प्रत्येकाच्या हे जे सॉफ्टवेअर इथे इन्स्टॉल केलेलं आहे लहानपणापासून, त्यानुसार ते ठरत असतं. ओके. आणि तो प्रत्येकाच्या इंटेलेक्चुअल पॅटर्न प्रमाणे म्हणजे त्याच्या इंटेलेक्चुअल क्वोशंट प्रमाणे पण डिफर होत असतं. पण जे आपल्या स्वतःला जे सॉफ्टवेअर अपलोड केलेलं आहे आपल्या ब्रेनमध्ये लहानपणापासून, त्यानुसार काय चांगलं आणि काय वाईट किंवा काय करावं आणि काय करू नये, इथे जेव्हा गोंधळ सुरू होतो, तेव्हा ॲक्चुअली आधीची सुरुवात होत असते. जसं कृष्ण अर्जुनाच्या बाबतीमध्ये झालं, की आता मी काय करू? त्याच्यासमोर अशी एक सिच्युएशन येऊन उभी राहिली, की मी जर अर्जुनाचं कन्फ्लिक्शन काय होतं, की मी जर फाईट केलं आणि माझ्या रिलेटिव्हजना किल म्हणजे मारलं, तर मला तो गिल्ट राहील सदैव.
आणि हा जो गिल्ट त्याला क्रिएट झाला होता, ज्याला अर्जुन विषाद योग म्हटलं जातं. पहिल्या अध्यायाचं नाव आहे अर्जुन विषाद योग. ओके. हा गिल्ट क्रिएट झाला आणि हा गिल्ट त्याच्यानंतर त्याच्या म्हणजे त्याचे काही वर्ष आयुष्य म्हणजे त्यांनी कॅरी करत राहिला किंवा त्यांनी अर्जुनासारख्या महायोद्ध्याला सुद्धा निष्क्रिय करून टाकलं. आणि अख्खी भगवद्गीता सांगितली गेली ती केवळ या गिल्ट दूर करण्यासाठी. ओके. किंवा त्याची ही जी आधी क्रिएट झाली होती ती दूर करण्यासाठी. आणि त्याला हेल्दी बनवण्यासाठी. आणि दुसरा म्हणजे त्याच्याकडे एक मार्ग असतो, की फाईट करणं आणि रिलेटिव्हजला किल करणे आणि तो गिल्ट ओढवून घेणे स्वतःवर. आणि दुसरा मार्ग असतो तो म्हणजे ते बॅटल सोडून जाणे आणि फिअर ऑफ अकर्मा. म्हणजे मी आत मी 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 बॅटलफील्ड जरी सोडून गेलो, तरी सुद्धा मी सिच्युएशन फेस नाही केली, हा दुसरा गिल्ट क्रिएट होणार. तर आपण सुद्धा बऱ्याच वेळेला अशा प्रकारच्या गिल्टमध्ये किंवा प्रसंगांमध्ये आपल्यासमोर नेहमी येत असतात. अगदी क्षुद्राच्या क्षुद्र मनुष्याला सुद्धा हे सिच्युएशन्स फेस होत असतात. सो बेसिकली अशा ज्या स्थिती उत्पन्न होतात. खूप महत्त्वाच्या एक मध्ये ना एक खूप टीव्ही शो होता आणि खूप छान प्रकारे सांगलं तर मला नाव नाही आठवते त्याचं. पण तिथे खूप म्हणजे चांगल्या-चांगल्या प्रकारचे असे जे चेकमेट सिच्युएशन्स एक्सप्लेन केल्या जायच्या. म्हणजे जर एखाद्या 4थ्या किंवा 5व्या महिन्यातच तुम्हाला माहिती आहे, की द बेबी इज ऑटिस्टिक चाइल्ड. मग त्याला जन्माला घालावं की नाही घालावं? खूप मोठी गोष्ट आहे. खूप महान गहन प्रश्न आहे हा, की काय करावं? 2 मार्ग आहे अबॉर्ट करावं किंवा जन्माला घालावं. जन्माला घातलं तरी सुद्धा भरपूर चॅलेंजेस आहेत. अबॉर्ट केलं तरी सुद्धा भरपूर चॅलेंजेस आहेत. असे असंख्य प्रश्न, की काय करावं आणि काय करू नये? आणि दोन्ही मार्ग जेव्हा आपल्याला माहिती असतात किंवा 2, 3, 4 मार्ग जे असतात आपल्यासमोर आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस जेव्हा आपल्याला माहिती असतात, तेव्हा कुठला मार्ग आपण निवडावा? आणि जो मार्ग आपण निवडतो आपापल्या सॉफ्टवेअरनुसार, त्या मार्गावर अधेर कसं राहावं? की बाबा त्या मार्गाला चिकटून कसं राहावं? म्हणजे असं नको मी नंबर 1 चा मार्ग निवडला आणि त्या मार्गावर चालायला सुरुवात केली आणि अर्धा मार्ग चालून गेल्यावर वाटेल, "अरे रे! दुसराच मार्ग बरोबर होता." असं सुद्धा अनेक लोकांच्या बाबतीमध्ये होतं. आपण जे आयुष्य जगतो आहोत त्या ह्याच्यावर नाही मला छोटंसं उदाहरण सांगते. म्हणजे समजा मला मेडिकल मी 2nd इयरला किंवा 3rd इयरला मला असं वाटतं, "अरे नको मेडिकल नको, मी इंजिनिअरिंग करायला पाहिजे होतं." आणि मग माझं डोकंच चालत नाही मेडिकल म्हणजे त्या शिक्षणामध्ये आणि मग काही मुलं ते सोडून दुसरीकडे जातात. असं सुद्धा झालेलं आहे लोकांच्या बाबतीमध्ये. ही जस्ट उदाहरणं सांगते. ट्राय टू टेक इट सिम्बॉलिकली. सो तसे आता ही खूप छोटी-छोटी उदाहरणं आहे. तू मेडिकल कर, इंजिनिअरिंग कर, काय वाटेल ते कर, 30 वर्ष शिकत राहा. तसंही सगळे कोर्सेस करू शकतो. हा विषय इथे नाहीये. जसं मी म्हटलं, की ऑटिस्टिक चाइल्डला जन्माला घालायचं की नाही? असे फार गहन विषय किंवा दुसरे असंख्य हे एक उदाहरण सांगते. असंख्य निर्णय घेण्याची वेळ माणसांवर येते. तिथे असंख्य वेळेला असं होतं, की एका मार्ग चूज करून परत त्या मार्गावरून परत फिरता येत नाही. तो मार्ग योग्य आहे किंवा त्या मार्गावर चालून गेल्यानंतर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस किंवा त्याचे जे फ्रुट्स असतील, ते सहन करण्याची हिंमत किंवा ताकद ही बऱ्याच लोकांकडे नसते. कारण सगळ्यांकडे कृष्ण नसतो. अर्जुनाजवळ कृष्ण होता. त्यामुळे किंवा अर्जुनाने आपला कृष्ण शोधला होता. त्याच्यावर त्याची श्रद्धा होती. कृष्ण असतो प्रत्येकाच्या आजूबाजूला. पण तो आपण शोधला पाहिजे, त्याच्याबरोबर कन्सल्ट केलं पाहिजे आणि जर अगदीच फिजिकल फॉर्ममध्ये एखादा कृष्ण नसेल एखाद्या माणसाजवळ, तर ग्रंथ आहेत, फिलॉसॉफी आहे. तिथून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी किंवा नॉलेज किंवा आधार त्याचा घेता येऊ शकतो. तर कृष्ण आणि त्याचं नॉलेज, त्याची भगवद्गीता, त्याचा अध्यात्म, त्याची श्रद्धा हेच या मार्गावर आपल्याला तारून जाऊ शकतात. पण ही जी सिच्युएशन क्रिएट होते, बऱ्याच लोकांना असे कृष्ण सापडत नाहीत किंवा बऱ्याच लोकांना तिथे गेल्यानंतर म्हणजे हे सगळ्या ज्ञानाचा किंवा ह्या फिलॉसॉफीचा सुदैवाने ते म्हणजे दुर्दैवाने ते एवढे सुदैवी नसतात, की त्यांना हे सगळा सपोर्ट मिळतो किंवा मिळत नाही. त्यावेळेला ते असंख्य आधी किंवा डिस्टर्बन्स मेंटल कंटिन्युअसली म्हणजे 24 तास ते 365 दिवस, अनेक वर्ष ते त्या स्टेजमध्ये राहतात. गिल्ट असतात, की त्या 10 वर्षापूर्वी मी असं करायला नको होतं. 10 वर्षानंतर पण ते किंवा 20 वर्षानंतर सुद्धा त्या माणसाच्या डोक्यात ते गिल्ट राहिलेला असतो. का तो मग ते क्लीन्स करावे लागतात. खूप योगिक काउन्सिलिंग्स असतात, की ते का त्या सिच्युएशनमध्ये घेऊन जायला लागतं. आनंदमय कोशाच्या प्रॅक्टिसेस असतात, मनोमय कोशाच्या प्रॅक्टिसेस असतात, योगिक अनेक पुढच्या प्रॅक्टिसेस आहेत, की ते तिथे क्लीन्स करावं लागतं. इतकं सोपं नाहीये.
सो अशी जी आधी क्रिएट होतं, ती पहिल्याच अध्यायामध्ये अर्जुनाने सांगून ठेवलेली आहे, की मला आता मी काहीच करू शकत नाहीये. कंप्लीटली आधीचं वर्णन ह्या एका अध्यायामध्ये किंवा एका श्लोकामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने इथे त्यांनी दिलेलं आहे. सो लेट मी स्टॉप माय प्रेझेंटेशन फर्स्ट. कारण पुढचा टॉपिक हा जरा मोठा आहे. आय विल स्टॉप इट.